दिल्लीतल्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। काल त्यांनी खरं तर संसदेवर मोर्चा काढला होता। त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता। भारतातल्या वेगवेगळ्या भागांमधनं विद्यार्थी आंदोलक या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। या मोर्चामध्ये काही डिस्टर्बिंग व्हिज्युअल सुद्धा आपण बघितले, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्याचबरोबर काही विद्यार्थी जखमी झाल्याचं सुद्धा आपण या सगळ्यामध्ये पाहिलेलं आहे। काल नंतर आज पुन्हा एकदा हे आंदोलन सुरू झालेलं आहे। ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं त्याच दिल्लीतल्या जंतर मंतरवर पुन्हा एकदा अभिजित दिपके, जे या कॉक्रोच जनता पार्टीचं नेतृत्व करत आहेत, त्या आंदोलनाला बसलेले आहेत। त्यांची मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। आता काल दिवसभरामध्ये एकीकडे हे आंदोलन सुरू होतं, दुसरीकडे सरकारच्या पातळीवर सुद्धा अनेक गोष्टी सुरू होत्या। कालपासूनच संसदेचं पावसाळी अधिवेशन सुद्धा सुरू झालेलं आहे। अर्थात अधिवेशन जरी सुरू असलं तरी सुद्धा ते काही सभागृह चालू शकलेलं नाहीये। विरोधकांनी सातत्याने या प्रश्नावर संसदेमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी केली आणि या सगळ्या गोंधळामध्ये जे दोन्ही म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा हे तहकूब करण्यात आलेले आहेत। आज सुद्धा जेव्हा कामकाज सुरू झालं त्यानंतर विरोधकांनी सातत्याने मागणी लावून धरली की विद्यार्थ्यांच्या संदर्भातला जो प्रश्न आहे, नीटचा प्रश्न आहे, त्यांच्यावर झालेल्या लाठीचार्जचा प्रश्न आहे, याच्याबद्दल सरकारने चर्चा घ्यावी। पण ही चर्चा अशी मागणी करत असताना जो गोंधळ झाला त्यानंतर दोन्ही सभागृह पुन्हा एकदा तहकूब करण्यात आलेली, उद्यापर्यंत आता ही तहकूब झालेली आहे। पण मी जसं म्हटलं की सरकारी पातळीवर सुद्धा अनेक घडामोडी घडलेल्या आहेत। तुम्हाला माहित असेल तर काल कॉक्रोच जनता पार्टीचे काही प्रतिनिधी हे सुद्धा तिकडे सरकारशी त्यांची चर्चा झालेली। एक प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे की ही चर्चा विफळ झाली, कारण कुठेही त्यांना ठोस आश्वासन हे देण्यात आलेलं नाहीये। JP नड्डा यांच्या घरी ही सगळी जी बैठक आहे ती झालेली होती, ज्याच्यामध्ये सौरभ दास आणि दुसरीकडे आपण बघितलं तर अभिषेक रांका यांची ही सगळी बैठक झाली होती आणि त्याच्यामधनं खरं तर कुठलाही निर्णय हा झालेला नव्हता। पण दुसरीकडे जेव्हा हे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं ते संसदेकडे येत होते, दुसरीकडे अमित शहा आणि जे शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान यांची सुद्धा बैठक झालेली आहे। जी माहिती मिळते त्यानुसार 3 तास ही बैठक झालेली आहे। संसदेच्या आवारामध्येच ही बैठक झालेली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं याचा तपशील मात्र समोर येऊ शकलेला नाहीये। पण हे आंदोलन सुरू असतानाच ही महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा ही काल पार पडलेली आहे। आज एक महत्त्वाची बैठक झाली, त्याच्यामध्ये BJP चे सगळेच अर्थात संसद होते, सगळेचे खासदार ते होते, NDA ची ही एक प्रकारे बैठक होती आणि याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि पहिल्यांदाच पंतप्रधानांनी नीट एक्झामच्या बद्दलचं भाष्य केलेलं आहे। किरण रिजिजू जे संसदीय कामकाज मंत्री आहे त्यांनी माध्यमांसमोर येत बैठकीमध्ये नेमकं काय झालं हे सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांचं या नीट एक्झाम बद्दल काय म्हणणं आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आता त्यांनी मोदी जे काही या बैठकीमध्ये म्हटलेले ते किरण रिजिजू यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मोदी नेमकं काय म्हणाले आपल्याला समजावून घ्यायचं आणि पहिल्यांदाच या नीट एक्झामवर त्यांनी काय भाष्य केलेलं हे सुद्धा समजावून घ्यायचं। या सगळ्यामध्ये पंतप्रधान म्हणाले आहेत की पेपर लीक झाल्यावर सरकारने कारवाई केलेली आहे। 13 लोकांना अटक करून जेलमध्ये टाकण्यात देखील आलेलं आहे। री एक्झाम करण्यात आली कारण तरुणांच्या भविष्याचं नुकसान होऊ नये यासाठी ही री एक्झाम करण्यात आली। री एक्झाम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचे निकाल देखील आले आहेत असं सुद्धा पंतप्रधान मोदी म्हटलेले आहेत। पुन्हा पेपर लीक होऊ नये यासाठी कठोर पावलं उचलली आहेत। यातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी किंवा द्यावी असं सुद्धा एक प्रकारे मोदींनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे। पुढे ते म्हटलेले आहेत की टॉपच्या वकिलांनी सुद्धा यामध्ये सहकार्य करावं असं सुद्धा त्यांनी आवाहन याच्यामध्ये केलेलं आहे। ज्यांनी हे पाप केलं आहे त्यांना कडक शिक्षा मिळायला हवी असं सुद्धा ते म्हणतात आणि पुढे ते म्हणतात की हा केवळ एका राज्याचा किंवा केंद्राचा विषय नाहीये। जे लोक यामध्ये सहभागी आहेत त्यांना शिक्षा देण्यासाठी सगळ्यांनी एक व्हावं, म्हणजे नीट पेपर लीकमध्ये जे सगळे लोक सहभागी आहेत त्यांना शिक्षा देण्यासाठी सगळ्यांनी एक व्हायला हवं असं सुद्धा आवाहन हे पंतप्रधान मोदी यांनी केलेलं आहे। जी आज सकाळी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये हे आवाहन करण्यात आलेलं आहे आणि पंतप्रधानांनी नीट एक्झामबद्दल सुद्धा हे पहिल्यांदाच भाष्य केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की जे आरोपी होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि कडक पावलं त्यांच्या विरोधात उचलण्यात येत आहेत आणि पुन्हा पेपर लीक होऊ नये याच्यासाठी सरकार सुद्धा कठोर पावलं उचलत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। किरण रिजिजू जसं मी म्हटलं की जे संसदीय कामकाज मंत्री आहेत त्यांनी या सगळ्या बैठकी संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि यामध्ये काय झालेलं, पंतप्रधान काय म्हणाले हे त्यांनी सांगितलेलं आहे। पण अर्थात अजूनही म्हणजे अभिजित दिपके आणि त्यांचे जे सगळे सहकारी आहेत, आंदोलक आहेत, ते जंतर मंतरवर सध्या आंदोलन करत आहेत आणि आता कुठलीही चर्चा ही कोणाच्याही बंगल्यावर किंवा मंत्र्यांच्या केबिनमध्ये होणार नाही, ती आता जंतर मंतरवरच चर्चा होईल असं अभिजित दिपके यांनी सकाळी म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे आंदोलन सुरू झालेलं आहे. पुन्हा एकदा हजारो विद्यार्थी या आंदोलनाशी जोडले जात आहेत. त्यामुळे आता सरकार पुन्हा एकदा काही पावलं उचलत आहे का, या विद्यार्थ्यांची भेट घेत आहे का आणि त्याच्यावर काही ठोस निर्णय होतोय का? मुख्य म्हणजे जे 3 तास चर्चा झाली अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांची, यानंतर आता खरंच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, या सगळ्या आंदोलनाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.